या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे नववर्षाच्या स्वागतासंदर्भातली। सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे। त्यातच आज रविवार असल्याने साई मंदिरात शिर्डीतले रस्ते सर्व भाविकांनी गर्दीने फुलून गेलेत। साई संस्थानाचा भक्त निवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेले आहेत। साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे। मंदिरासह परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेलेत। वर्ष सरत असताना अनेक जण शिर्डीमध्ये जाऊन साईंचं दर्शन घेत असतात। याच परिसरातून आढावा घेतलाय आणि साई भक्तांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी पाहूयात। नाताळामुळे आलेल्या सलग सुट्ट्या, त्यातच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि साई भक्तांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। त्यातच आज रविवार असल्याने साई भक्तांच्या गर्दीने साई मंदिर परिसर आणि शिर्डीतील रस्ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत। अनेकांच्या चेहऱ्यावरती बाबांच्या दर्शनाची आस, तर अनेकांच्या चेहऱ्यावरती साईबाबांच्या दर्शनानंतरचं समाधान हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते। दरवर्षी आम्ही नियमितप्रमाणे साईबाबाचे भक्त असल्यामुळे आता नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरिता एक बाबांचा आशीर्वाद घेऊ या भक्तीने आम्ही फार लांबून प्रवास करून आलेलो आहोत आणि प्रवास इतके समाधानी झाले आहे। जे नियोजन मंडळाचं केलेलं आहे ते खूपच उत्तम प्रतीचं आहे आणि आम्ही समाधानी आहोत। दर्शन छान झाले आणि व्यवस्था पण छान आहे। आमचं सर्व छान पद्धतीने कोणतेही कार्य चांगल्या पद्धतीने पार पडावं हीच आशीर्वाद मागितला। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।